प्रकरण 4 सागर तळ रचना। प्रश्न 1 खंड व महासागर अनुक्रमे कोणत्या घटकांचे भाग आहेत? शिलावरण व जलावरण यांचे भाग आहेत। खंड व महासागर कोठे विसावलेले आहेत? भूपट्टांच्यावर। प्रश्न 3 टिंबटिंब दरम्यान महासागराच्या पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे किनाऱ्यालगतची पाण्याखाली असलेली जमीन उघडी पडते। ओहोटी दरम्यान। प्रश्न 4 पृथ्वीचा पृष्ठभाग कोणी व्यापला आहे? जमीन व पाणी। प्रश्न 5 महासागराच्या तळाशी टिंबटिंब आहे, जमीन आहे। प्रश्न 6 पाणी समपातळीत राहिले तरी महासागराच्या तळाशी असलेली जमीन कशी आहे? असमान आहे। प्रश्न 7 पाणी व जमिनीची पातळी टिंबटिंब आहे, पाणी व जमिनीची पातळी असमान आहे। प्रश्न 8 पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण कसे आहे? पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे। प्रश्न 9 पृथ्वीचे पृष्ठ पाण्याने किती टक्के व्यापलेले आहे? सुमारे 71%। प्रश्न 10 पाण्याखाली ही जमीन आहे, मात्र ती पाण्याप्रमाणे टिंबटिंब नाही, समपातळीत नाही। प्रश्न 11 भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या कोणत्या प्रदेशांचे आपण अनेक भूरूपांच्या वर्गीकरण करतो? असमान उंचीच्या प्रदेशांचे। प्रश्न 12 जलमग्न जमिनीच्या रचनेला टिंबटिंब म्हणून ओळखले जाते, सागर तळ रचना। प्रश्न 13 सागर तळ रचना कोणत्या गोष्टींच्यावरून विचारात घेतली जाते? सागर तळ रचना समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते। प्रश्न 14 महासागरांची सरासरी खोली किती मीटर असते? 3700 मीटर असते। प्रश्न 15 महासागराचा तळ भूमीप्रमाणेच टिंबटिंब आहे, उंच सखल आहे। प्रश्न 16 सागराच्या तळाची रचना कोणत्या गोष्टी मिळून ठरते? जलमग्न भूरूपांनी मिळून सागराच्या तळाची रचना ठरते। प्रश्न 17 सागर तळ रचना विविध महासागरांच्या मध्ये टिंबटिंब आहे, भिन्न आहे। प्रश्न 18 समुद्र किनाऱ्यापासून जसजसे आत जावे तसतसे टिंबटिंब मध्ये बदल होतात, जलमग्न भूरचनेत बदल होतात। प्रश्न 19 भूखंड मंच म्हणजे काय? किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय। प्रश्न 20 सागर तळाचा सर्वात उथळ भाग कोणता? भूखंड मंच। प्रश्न 21 समुद्रबुड जमीन कशाला म्हणतात? सागर तळाचा सर्वात उथळ भाग भूखंड मंच आहे, यालाच समुद्रबुड जमीन असेही म्हणतात। प्रश्न 22 टिंबटिंबचा उतार मंद असतो, भूखंड मंचाचा उतार मंद असतो। प्रश्न 23 टिंबटिंबचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो, भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो। प्रश्न 24 भूखंड मंचाची खोली साधारणतः समुद्र सपाटीपासून किती असते? सुमारे 200 मीटर पर्यंत असते। प्रश्न 25 मानवाच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे? भूखंड मंच। प्रश्न 26 मासेमारीची विस्तृत क्षेत्रे कोठे आढळतात? भूखंड मंचावर। प्रश्न 27 सागर तळाच्या कोणत्या भागामध्ये सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात? भूखंड मंचापर्यंत। प्रश्न 28 भूखंड मंचावर कोणत्या गोष्टींची निर्मिती होते? शेवाळ, प्लवंक। प्रश्न 29 भूखंड मंचावरून कोणत्या गोष्टी खनन करून मिळवता येतात? खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे। प्रश्न 30
अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंचावरील क्षेत्र कोणते? मुंबई हाय. प्रश्न 31. खंडांत उतार म्हणजे काय? भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो, त्यास खंडांत उतार म्हणतात. प्रश्न 32. समुद्र सपाटीपासूनची या खंडांत उताराची खोली किती असते? 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत. प्रश्न 33. टिंबटिंबचा विस्तार कमी असतो, खंडांत उताराचा विस्तार कमी असतो. प्रश्न 34. खंडांत उताराची अधसीमा कोणती मानली जाते? खंडांत उताराची अधसीमा ही भूखंड मंचाची सीमा मानली जाते. प्रश्न 35. खंडांत उताराला लागून काय असते? विस्तीर्ण मैदान असते. प्रश्न 36. सागरी मैदान म्हणजे काय? सागर तळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. प्रश्न 37. सागरी मैदानावर कोणकोणती भूरूपे आढळतात? लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे, पर्वत, पठारे इत्यादी भूरूपे आढळतात. प्रश्न 39. जलमग्न पर्वत कशाला ओळखले जाते? सागर तळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. प्रश्न 39. पर्वतरांगांची लांबी रुंदी किती असते? या पर्वतरांगा शेकडो किलोमीटर रुंद तर हजारो किलोमीटर लांब असतात. प्रश्न 40. सागरी बेटे कशाला म्हणतात? जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात, यांना आपण सागरी बेटे असे म्हणतो. प्रश्न 41. आइसलँड बेट कोणत्या महासागरात आहे? अटलांटिक महासागरामध्ये आहे. प्रश्न 42. अंदमान निकोबार बेटे कोणत्या महासागरामध्ये आहेत? बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. प्रश्न 43. सागरी पठार कशाला म्हणतात? काही सागरी उंचवट्याचे माथे सपाट व विस्तृत असतात, त्यांना सागरी पठार असे म्हणतात. प्रश्न 44. हिंदी महासागरामध्ये कोणते सागरी पठार आहे? हिंदी महासागरामध्ये झागोसचे पठार आहे. प्रश्न 45. सागरी डोह किंवा गर्ता म्हणजे काय? सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उतारांची विवर सदृश्य सागरी भूरूपे आढळतात, त्यांना सागरी डोह किंवा गर्ता असे म्हणतात. प्रश्न 46. सागरी डोह कशाला म्हणतात? कमी खोली असलेली भूरूपे ही सागरी डोह असतात. प्रश्न 47. सागरी गर्ता कशाला म्हणतात? जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या भूरूपास सागरी गर्ता असे म्हणतात. प्रश्न 48. समुद्र सपाटीपासून गर्तांची खोली किती असते? हजारो मीटर पर्यंत खोल असते. प्रश्न 49. पॅसिफिक महासागरातील कोणती गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे? मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे. प्रश्न 50. मरियाना गर्ताची खोली किती आहे? 11,034 मीटर इतकी मरियाना गर्ताची खोली आहे. प्रश्न 51. सागर तळाचे भूगर्भ शास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग कोणते? जलमग्न पर्वत व सागरी गर्ता. प्रश्न 52. कोणत्या भागामध्ये अनेक जागृत ज्वालामुखी होत असतात? जलमग्न पर्वत व सागरी गर्ता या ठिकाणी अनेक जागृत ज्वालामुखी असतात. प्रश्न 53. कोणती क्षेत्रे अतिशय संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जातात? जलमग्न पर्वत व सागरी गर्ता. प्रश्न 54. सागर तळावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीचे उद्रेक यामुळे कोणता धोका संभवतो? सुनामी निर्मितीचा धोका संभवतो. प्रश्न 55. जगातील त्या ठिकाणी असलेला सखोल भाग कोणता? सागराचा तळ. प्रश्न 56. सागरी अवसाद कशाला म्हणतात? लहान मोठ्या आकारांचे दगडगोटे, जाडी भरडी वाळू, मातीचे सूक्ष्मकण इत्यादी पदार्थ नद्या, हिमनद्या इत्यादी मार्फत खंडावरून वाहून आणले जातात व
त्यांचे संचयन मुख्यतः भूखंड मंचावर होते अशा पदार्थांना सागरी अवसाद असे म्हणतात. प्रश्न 57. भूखंड मंचावर सागरी अवसादामध्ये कोणत्या गोष्टींचे संचयन आढळते? ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लावारस यांचे संचयन सुद्धा येथे आढळते. प्रश्न 58. सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणात साचतात. यामध्ये कोणत्या गोष्टींचे अवशेष मिसळलेले असतात? सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष मिसळलेले असतात. प्रश्न 59. सागरी प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे प्रमाण साधारणतः किती टक्के असते? 30% इतके प्रमाण असते. प्रश्न 60. सागरी निक्षेप कशाला म्हणतात? सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणात साचतात. यात सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष मिसळलेले असतात. हे सर्व मिश्रण अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते व ते मृदू चिखलाच्या स्वरूपात असते. यामध्ये सागरी प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे प्रमाण साधारणतः 30% असते. या मृदू चिखलास सागरी निक्षेप असे म्हणतात. प्रश्न 61. कोणत्या पदार्थांच्यामुळे जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो? शहरातील सांडपाणी, घनकचरा, किरणोत्सर्गी पदार्थ, टाकाऊ रसायने, प्लॅस्टिक इत्यादी पदार्थांच्यामुळे जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो. प्रश्न 62. अवसाद का महत्त्वाचे ठरतात? महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसेच सागर तळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी अवसाद महत्त्वाचे ठरतात. प्रश्न 63. स्तरित खडकांची निर्मिती कशी होते? अवसादांच्या एकमेकावर साचणाऱ्या थरांचा व सागर जलाचा दाब यामुळे या संचयनातून स्तरित खडकांची निर्मिती होते. प्रश्न 64. कोणत्याही ठिकाणची उंची व खोली त्या भागातील टिंबटिंबपासून मोजली जाते? समुद्र सपाटीपासून मोजली जाते. प्रश्न 65. माउंट एव्हरेस्ट या शिखराची उंची किती आहे? 8,848 मीटर. प्रश्न 66. मरियाना गर्ता या गर्तेची किती खोली आहे? 11,034 मीटर. प्रश्न 67. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी टिंबटिंब येथील समुद्र सपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते. चेन्नई. प्रश्न 68. भारतातील सर्व ठिकाणांसाठी समुद्र सपाटीपासूनची उंची कोणत्या शहरातील मानली जाते? चेन्नई मधील. प्रश्न 69. नैसर्गिक निक्षेप व अवसाद कोणत्या स्वरूपात असते? सागर, महासागर यामध्ये जमिनीवरून येणाऱ्या अनेक बाबींचे संचयन होत असते. हे संचयन नैसर्गिक निक्षेप व अवसाद या स्वरूपात असते. प्रश्न 70. जमिनीवर असणाऱ्या सजीव सृष्टीपेक्षा जास्त प्रजाती कोठे आढळतात? जमिनीवर असणाऱ्या सजीव सृष्टीपेक्षा जास्त प्रजाती सागरात राहतात. प्रश्न 71. लाटांच्या बरोबर वाहून येणारे नैसर्गिक पदार्थ कोणते? वनस्पती, शंखशिंपले, जलचर इत्यादी. प्रश्न 72. लाटांच्या बरोबर वाहून येणारे अनैसर्गिक मानवनिर्मित पदार्थ कोणते? रासायनिक, धातू, प्लॅस्टिक, काच. प्रश्न 73. सागरतळ रचनेचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती कोणती? सागरतळाचे वय. प्रश्न 74. कोणत्याही सागरातील तळावरील अवसाद हे किती वर्षांच्या पेक्षा जुने नाहीत? 200 दशलक्ष वर्षांच्या पेक्षा जुने नाहीत. प्रश्न 75. भूखंडावरील खडकांचे अधिकतम वय किती दशलक्ष वर्षे असल्याचे निष्पन्न झाले आहे? 3,200 दशलक्ष वर्षे असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रश्न 76. सागरतळाचे खडक ही किती वर्षांच्या पेक्षा जुने नाहीत?
200 दशलक्ष वर्षांच्या पेक्षा जुने नाहीत.